प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे धैर्यला स्वतःकडे खेचण्यासाठी सावीने नेसली आहे साडी आणि छान मेकअप सुद्धा केला आहे। लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, कळेलच काय झाले ते। तर आता इकडे धैर्य जो असतो इकडे इराकडे जातो आणि तो शर्ट मागतो। त्यावर इकडे ती बोलते, खरंच धैर्य तुम्ही माझा किती विचार करता ना। त्यावर तिकडे तो बोलतो की तुझ्यासाठी नाही, मी सावीसाठी घेऊन चाललोय हे शर्ट, कारण तिला वाटतंय सध्या की तू माझी मैत्रीण आहे आणि त्याचाच राग का होईना पण तिची मेमरी परत येऊ शकते। आणि आता इकडे सकाळ झालेली असते, तो नाश्ता करत असतो। त्याच्या अंगावर त्या इराचा शर्ट पाहून इकडे सावी खूप भडकते। त्याला बोलते की कट्टी, आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही आणि रडत रडत तिथून चालली जाते। आता इकडे ती रूम मध्ये असते। आता इकडे आर्या तिच्या सोबतच असते। इरा तिथे येते आणि आता इकडे बोलते की हे बघ आर्या, तुला माझे आणि धैर्यांचे फोटो बघायचे, बघ आम्ही किती छान दिसतोय ना सोबत। त्यावर आता इकडे आर्या बोलते, पण तू हे फोटो कधी काढलेस। आता इकडे त्यावरती बोलते, अगं आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत ना, आणि बघ किती छान दिसतात आम्ही सोबत, छान दिसतोय ना। आता इकडे हे सगळं सावीला बघावलं जात नसते। आता इकडे त्यावर आर्या बोलते, नाही, धैर्य काकांची बेस्ट फ्रेंड फक्त सावीच आहे। त्यावर आता इकडे ती बोलते, अगं कसं, मग त्यांचे फोटो असतात ना सोबतचे, बघ आमची कशी आहे। आता इकडे सावीला हे काही बघवत नाही आणि ती हळूहळू जाऊन आता इकडे बघण्याचा प्रयत्न करते। इरा बोलते, तुला बघायचे फोटो, बघ बघ बघ। आता इकडे तिला फार वाईट वाटत असतं आणि आता इकडे ती बोलते, बरं ठीक आहे मी जाते, मला धैर्यासाठी छान छान खाऊ करायचंय ना। आता इकडे सावीच्या तोंडावरचा राग पाहून इकडे इरा मनातल्या मनात बोलते, आता हाच राग हिला धैर्यापासून दूर करणार आहे आणि मी धैर्यांजवळ। आता इकडे दुसरीकडे दीपा जी असते ती आता इकडे धैर्याला फोन लावते आणि सांगते की सुधाकर काका, तुम्हाला माहिती आहे ना पप्पांचे मित्र ते 5-6 दिवस झाले गायब आहे। म्हणजे जेव्हा पप्पा जे काम करत होते ना त्यांच्यासोबत सुधाकर काका सुद्धा काम करायचे आणि मला तर वाटते ना ज्यांनी पप्पाचा ॲक्सिडेंट घडवून आणलाय ना त्यांनीच सुधाकर काकाला सुद्धा गायब केले। असं म्हटलं बरोबर इकडे धैर्य बोलतो, हो तुमचं बरोबर आहे दीपावली। आता इकडे त्यावरती बोलते, पण ना त्यांच्या घरच्यांना तुम्हाला भेटायचंय। त्यावर आता इकडे धैर्य बोलतो की बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना घरी घेऊन या। आता इकडे दीपा मनातल्या मनात विचार करते की आता दामिनी मुजुमदार, मी येते तुझ्या घरी तुझ्या सगळ्यांना चेहरा दाखवण्यासाठी। आता इकडे दुसरीकडे आता इकडे सावी जी असते ती इकडे इराला तिच्या रूम मधून म्हणजे तिच्या खिडकीतून बघत असते घुरावून। आता इकडे ती फार तिचं नोटीस करत असते, म्हणजे तिच्या कशा प्रकारे मेकअप आहे, तिचा कशा प्रकारे साडी वगैरे नेसून आहे। इकडे इरा जी असते त्यांच्या दोघांचा फोटो बघत असते। आता इकडे सावी हळूच इकडे आर्याजवळ जाते आणि बोलते की आर्या, आता माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलाय, ती खोटारडी कशी साडी नेसते ना तशी मी सुद्धा नेसणार, म्हणजे फ्रेंड ना माझ्याचकडे बघणार, तो तिच्याकडे जाणारच नाही त्या खोटारडीकडे। आता इकडे त्यावरती बोलते, पण माझ्याकडे साडी कुठे आहे। आता इकडे त्यावर आर्या बोलते, अगं आहे की तुझ्याकडे साडी। त्यावर तिला आठवतं की तिला सांगायचं नाही सावीचं म्हणजे नेमकं काय चाललंय। त्यावर आता इकडे ती बोलते, तुझ्याकडे म्हणजे धैर्य काका आहेत ना त्यांच्या रूममध्ये कबडमध्ये साडी ठेवून आहे। त्यावर आता इकडे ती बोलते, खरं का, नक्की ना, बरं मला तिथे मिळेल ना। त्यावर आता इकडे ती बोलते, हो जा, आता तू हळूच जा आणि त्यांच्या रूममधून ती साडी घेऊन ये। आता इकडे धैर्य जो असतो त्याचं काम म्हणजे त्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू असते, तो एका कानात इयरबड टाकून तिकडे तो बोलत असतो। आता इकडे सावीची असते हळूच त्याच्या मागून जाते आणि कपाटामध्ये एंटर होते। आता ती दिसताना एकदम ती लपते, इकडे धैर्याला जाणवते की कोणतरी असेल म्हणून, पण तिथं कोणीच नसतं। आता हळूच असते ती कपाट खोलते आणि तिला खूप साऱ्या साड्या दिसतात। आता हे बघून इकडे ती एक साडी उचलते आणि लगेचच एकदम जाणार तितक्यात एकदम धैर्य तिच्याकडे बघतो। आता एकदम ती साडी लपवते मागे आणि तिला भीती वाटते आणि लगेचच ती तिथून पळत सुटते। आता इकडे धैर्याला समजत नसते हे सगळं सावीचं काय चाललंय। तो आता इकडे लगेचच त्याची मीटिंग बंद करतो आणि आता इकडे सावी जी असते ती आर्याला बोलते, आर्या हे बघ मी साडी आणली आहे। आता इकडे त्यावरती बोलते, आता मी ना घालते। आता इकडे तिला काही समजत नसते ही साडी कशी घालायची। त्यावरती बोलते, अगं ही कशी घालायची, याला हातही नाहीये पायही नाहीये। आता इकडे त्यावर आर्या बोलते, अगं खूप सोपी आहे, मी आईला बघितलंय ना असं गोल गोल फिरायचं असतं। त्यावर ती बोलते, अच्छा असं आहे का। त्यावर सावी बोलते, अच्छा असं आहे का, बरं ठीक आहे मी ना घालते। आता इकडे ती घालण्याचा प्रयत्न करते, ती साडी काही राहतच नसते। आता हे पाहून इकडे आर्या म्हणजेच इकडे सावी बोलते, एक काम कर आर्या, तू तिकडनी पकड मी इकडनी पकडते, आणि आता इकडे ती गोल गोल फिरत असते। आता इकडे त्यावरती बोलते, हा बघ मी घातली साडी, पण आता ह्याचं काय करायचं म्हणजेच पदराचं। आता इकडे ती बोलते, बरं असं आपण टाकून बघूया। आता इकडे त्यावर आर्या बोलते, हो बघ झाली तुझी साडी टाकून। आता इकडे त्यावर आर्या बोलते, बघ किती छान दिसते ना मी। आता त्यावर आर्या बोलते की छान दिसते तू एकदम त्या इरासारखी। त्यावर तिकडे बोलते, नाही नाही अजून बाकी आहे ना, ती बघितली नाही का ती खोटारडी कशी लाली लिपस्टिक लावून राहते, आता तशीच मी पण राहणार। त्यावर तिकडे आर्या बोलते, पण आता तुझ्याकडे कुठून येणार। त्यावर तिकडे ती बोलते, थांब मी आलेच। आता इकडे
धैर्य जो असतो सावीला शोधत शोधत इकडे नीताच्या रूममध्ये आलेला असतो. आता इकडे नीता जी असते ती तिच्या बाळाचं जे कपड्यांचा गठूड असते एकदम बांधून एकदम ठेवणार, तितक्या समोरून धैर्याला पाहून एकदम ती दचकते आणि ते खाली पडतात कपडे. आता एकदम ती उचलते आणि बोलते काय झालंय भाऊजी. त्यावर तिकडे इकडे धैर्य बोलतो हे कपडे तर सावीने आणले होते ना वहिनी. त्यावर तिकडे ती बोलते हो. आता इकडे त्यावर तिच्या डोळ्यात अश्रू बघून इकडे तो बोलतो पण आज बाळ पण नाही आणि सावी. बरं वहिनी तुम्ही सावीला बघितलं का कुठं. आता इकडे त्यावरती बोलते नाही मग अण्णी आर्याचं आणि तिचं काहीतरी चालू होतं बघा बाहेरच असेल ते. आता इकडे त्यावर तो बोलतो बरं ठीक आहे मी बघतो. आता इकडे सावी जी असते आता इकडे पूर्ण मेकअपचं सामान आणते. त्यावर आर्या विचारते काय ग तू हे सगळं कुठून आणलंस. त्यावर आता इकडे ती बोलते ती खोटारडी आहे ना तिच्या रूममध्ये होतं मी तिथूनच गपचूप आणले. आता हे बघून इकडे ती बोलते आता बघ मी छान तयारी करते, छान लाली लिपस्टिक लावते. आता इकडे ती मस्तपैकी छान तयारी करते म्हणजेच ती लिपस्टिक लावणार तितक्या तिकडे पूर्ण खाली पसरते, पुन्हा मोडते पुन्हा लावते. पण आता काही करून ती सगळं काही रेडी होतेच. त्यावर आता इकडे ती रेडी झाल्यावर बोलते बघ अरे कशी दिसते मी. त्यावर आता इकडे ती बोलते छान दिसतेस तू एकदम त्या इरासारखीच दिसते बघ. त्यावर आता इकडे बोलते आता ना मी फ्रेंडला दाखवणार आणि फ्रेंड आता पुन्हा तिच्याकडे कधीच जाणार नाही, तो फक्त माझ्याचकडे बघणार. आता इकडे खूप खुश झालेली असते. आता इकडे धैर्याच्या रूमकडे ती जायला निघते. एकदम ती जाणार तर तिची साडी सुटत सुटत एकदम ती पायऱ्यांवरून पडणार. तितक्या समोरून धैर्य येतो आणि एकदम तिचा हात पकडतो आणि एकदम तिच्याकडून खेचतो. आता एकदम ती धैर्याच्या मिठीत येते. आता हे बघून एकदम ती वेगळी होते. इकडे त्यावर धैर्य बोलतो काय हे सावी आणि काय साडी नेसलीस अगं आता पाया अटकून जर तू पडली असतीस तर. आता इकडे त्यावरती रडायला लागते आणि बोलते पुन्हा तू माझ्यावर ओरडलास जा आता मी बोलणारच नाही. पण आता इकडे तिची ही साडीमधला हा सुंदरता पाहून इकडे खरंच सावीला म्हणजे इकडे धैर्याला खूप छान वाटत असतं. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.